मुंबईतल्या घाटकोपर या ठिकाणी सागर पार्क सोसायटीमध्ये बकरा कुर्बानीला विरोध करण्यात येतो। सागर पार्क सोसायटीमध्ये 30 वर्षांपासून बकरा कुर्बानी केली जाते। घाटकोपर सागर पार्क सोसायटीमध्ये किरीट सोमय्या देखील पोहोचले। पालिकेने जागा द्यावी, तिथे आम्ही बकरा कुर्बानी करू अशी देखील त्या ठिकाणच्या नागरिकांनी भूमिका घेतली आहे। महानगरपालिकेकडून मंगळवारी रात्री अचानक बकरा कुर्बानीची परवानगी रद्द करण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलं। हाऊसिंग सोसायटीमध्ये बोकड कुर्बानी करू देणार नाही अशी भूमिका किरीट सोमय्या यांनी घेतली आहे। ईदीच्या बकरी कुर्बानी करता या सोसायटीमध्ये नागरिकांनी विरोध केलाय। गेल्या 30 वर्षांपासून या सोसायटीमध्ये बकरा कुर्बानी करण्याची परंपरा असल्याचं त्या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं आहे। मात्र आता अचानक आदल्या दिवशी महानगरपालिकेनं बकरा कुर्बानीची परवानगी रद्द केल्यानं त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला। हिंदू बस्तियों में जाना, वहां पर बकरे काटना, हिंदू वेजिटेरियन जैन परिवार में भीति पैदा करना, ये कदापि हम मान्य नहीं करेंगे। मैंने कबूल किया है, मुंबई महापालिका हो या आसपास की सभी महापालिका में महापालिका की जवाबदारी है कुर्बानी के लिए मार्केट हो, मटन शॉप हो, वहां पर व्यवस्था होनी चाहिए। व्यवस्था कम है तो व्यवस्था बढ़ानी चाहिए। लेकिन कोई भी हाउसिंग कॉम्प्लेक्स में, कोई भी हाउसिंग सोसाइटी में, कोई भी चाली में खुले में बकरा काटने नहीं देंगे। तर किरीट सोमय्या यांनी थेट भूमिका घेतल्याचं आपण पाहिलं। सागर पार्क सोसायटी घाटकोपर मुंबई या ठिकाणी आहे आणि या सोसायटीमध्ये बकरा कुर्बानी होऊ देणार नाही अशा पद्धतीची थेट भूमिका भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी घेतली आहे। गेल्या 30 वर्षांपासून या ठिकाणी बकरा कुर्बानी केली जाते असं देखील म्हटलं गेलंय। मात्र आता अचानक महानगरपालिकेनं या बकरा कुर्बानीची परवानगी रद्द केली आहे। पालिकेनं जागा द्यावी, तिथं आम्ही बकरा कुर्बानी करू अशी देखील भूमिका नागरिकांनी घेतली आहे। महानगरपालिकेकडून मंगळवारी रात्री अचानकच या बकरा कुर्बानीला जी दिलेली परवानगी होती ती परवानगी रद्द करण्यात आली आणि त्यानंतर त्या ठिकाणी हा तणाव निर्माण झाला। या सोसायटीमध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या देखील पोहोचले। त्यांनी त्या ठिकाणची पाहणी देखील केली। सोसायटीमध्ये अशा पद्धतीच्या बकरा कुर्बानीला कोणत्याही पद्धतीची परवानगी देऊ दिली जाणार नाही। त्याच पद्धतीनं अशा पद्धतीची बकरा कुर्बानी या ठिकाणी करू दिली जाणार नाही अशी देखील भूमिका किरीट सोमय्या यांनी घेतली आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी अविनाश माने आता माझ्यासोबत आहेत। अविनाश, बीएमसीनं अचानक परवानगी रद्द केली असं या सगळ्यांचं म्हणणं आहे आणि कुठेही तुम्ही परमिशन द्या, परवानगी द्या, त्या ठिकाणी आपण ही बकरा कुर्बानी करू अशी देखील भूमिका या सगळ्यांनी व्यक्त केली आहे। मग आता अडचण काय आहे? जर पाहिलं प्रशांत तर ही घाटकोपर पश्चिमेकडील सागर पार्क ही सोसायटी आहे आणि याच सोसायटीमध्ये एकूणच बकरे जे आहे ते होते आणि याची माहिती जी आहे ती किरीट सोमय्या यांना मिळतात। किरीट सोमय्या या ठिकाणी आले आणि जे बीएमसीचे अधिकारी आहेत त्यांनी ही परवानगी दिली होती, आधी परवानगी देखील दिली होती। त्या सर्व अधिकाऱ्यांना तिकडे किरीट सोमय्या यांनी बोलून घेतलं आणि त्यानंतर किरीट सोमय्या जे अधिकाऱ्यांसोबत त्यांची वाद झाल्याचं पाहायला मिळालं। एकूणच पाहिलं तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कुर्बानी करून देणार नाही। मात्र जर पाहिलं उद्या खरं तर कुर्बानी आहे, मात्र या ठिकाणी कुठल्याही बकऱ्याची कुर्बानी होणार नाही आणि थेट जे आहे ते आता पालिकेने जे बकरे होते ते बकरे सध्या ते ताब्यात घेतलेले आहे। त्यांनी एकूणच त्यांना कुर्बानी करायची असेल तर त्यांना जवळच्या अंतरावरती कुठल्या पालिकेने जागा नेमून द्यावी, त्या ठिकाणी उद्या ती खरं तर बकऱ्यांची कुर्बानी होणार आहे अशी माहिती देखील किरीट सोमय्या यांनी दिली आहे। मात्र या सोसायटीच्या आवारात कुठल्याही प्रकारचा कुर्बानी होणार नाही असं देखील किरीट सोमय्या म्हटले। धन्यवाद अविनाश, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।